नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो। नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कोण ही साधना करू शकतो? ही साधना कोणीही करू शकतो, गरीब श्रीमंत स्त्री पुरुष। ही साधना वापरता येते। पैसा अडकलेला असेल, कर्ज वाढत असेल, विवाह अडकलेला असेल, वारंवार घरात आजार असेल, घरात कलेश असेल, भीती, स्वप्नदोष, नकारात्मक ऊर्जा असेल, शांती नसेल। पण मित्रांनो, इतरांसाठी ही शक्ती वाईट करण्यासाठी वापरू नका। साधना सुरू करण्यापूर्वीची मानसिक तयारी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। साधना सुरू करण्याआधी 3 दिवस स्वतःला सांगा, मी नवनाथ महाराजांसमोर खोटं बोलणार नाही, मी नियम मोडणार नाही, मी संयम ठेवेन, कारण नवनाथ महाराज भाव पाहतात, दिखावा नाही। साधना कधी सुरू करावी? सर्वोत्तम दिवस मंगळवार, गुरुवार, अमावस्या, श्रावण महिना खूप प्रभावी वेळ पहाटे 4 ते 6 ब्रह्ममुहूर्त किंवा रोज सकाळीच एकाच ठराविक वेळेला। साधनेसाठी आवश्यक वस्तू सविस्तर: नवनाथ महाराजांचा फोटो, गुरु तत्व जागृत करण्यासाठी तांब्याचा दिवा, तांबे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, तिळाचे तेल, तूप शनी दोष अडथळे दूर करतो, पांढरी फुले शुद्धता आणि सात्विकता, रुद्राक्षमाळ असल्यास मन एकाग्र होते। नवनाथ 41 दिवसाची संपूर्ण साधना विधी: दररोज काय करावे? स्नान करून स्वच्छ कपडे घाला, पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा, दिवा धूप लावा, डोळे बंद करून 2 मिनिटे श्वासावर लक्ष ठेवा। संकल्प खूप महत्त्वाचा आहे। पहिल्या दिवशी हात जोडून म्हणा, नमो आदेश श्री नवनाथ महाराज साक्षी, माझी अमुक इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी मी 41 दिवस साधना करीत आहे। माझी इच्छा योग्य असेल तर मला योग्य फळ द्या। मंत्र साधना: मुख्य मंत्र ओम नमो आदेश नवनाथाय नमः, रोज 108 वेळा। आवाज स्पष्ट, मन शांत। मंत्राच्या अर्थावर लक्ष द्या। मंत्र अर्थ: मी नवनाथ गुरु, मी तुम्हाला शरण जातो। 41 दिवसात काय टाळावे? ही साधना यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचे नियम: मांस, मद्य, खोटे बोलणे, शिवीगाळ, परस्त्री परपुरुष विचार। साधना सोडणे: 1 दिवस जरी चुकला तर साधना पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करावी। 21व्या दिवशी काय अनुभव येतात? अनेक साधक सांगतात, स्वप्नात गुरुदर्शन, रडू येणे, मन हलके होणे, जुने अडथळे वाढल्यासारखे वाटणे। घाबरू नका, ही गुरु परीक्षा असते। 41व्या दिवशी सिद्ध उपाय: 11 दिवे लावा, नवनाथ स्तोत्र किंवा गुरुचरित्र वाचा, गरिबांना अन्नदान करा, गाईला भाकरी द्या। त्या दिवशी इच्छा पुन्हा सांगू नका, फक्त नाथांना धन्यवाद द्या। साधनेनंतर काय घडते? मित्रांनो, लगेच चमत्कार होईल असे नाही, पण मार्ग नक्की तयार होतो। अडचणी हळूहळू दूर होतात, योग्य व्यक्ती योग्य वेळ मिळते। नाथ संप्रदायात म्हणतात, गुरु उशीर करतो, नाकार देत नाही। शेवटचा महत्त्वाचा संदेश: ही साधना अंधश्रद्धा नाही, जादू नाही, ही श्रद्धा आणि संयमाची परीक्षा आहे। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासाठी मी असेच नवीन उपाय असे घेऊन येतच राहील। तोपर्यंत नमो आदेश। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आदेश आदेश।